मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये सर्व खवय्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपण आज आलेलो आहोत यश एव्हेन्यू येथे आणि इथे आपल्यासोबत नवीन गृहिणी आहे, नवीन रेसिपी आहे आणि गृहिणी कोण आहे ते सुद्धा जाणून घेऊया, रेसिपीची सुद्धा ओळख करून घेऊया. नमस्ते मैडम. नमस्ते. आपका हमारे कार्यक्रम में मनपूर्वक स्वागत है. सबसे पहले तो हमारे दर्शकों को आपका नाम बताइए. मेरा नाम रत्ना चैटर्जी है और मैं खारघर सेक्टर 20 यश एवेन्यू में रहती हूँ. आज हमारे दर्शकों के लिए आज आप क्या बताने जा रही हो, क्या स्पेशल रेसिपी है जो हमारे दर्शक सीख सकते हैं आज? हाँ, आज मैं बताने जा रही हूँ धनिया चिकन, जो बहुत ही इजी है बनाना. अच्छा. और मतलब घर में हमेशा ही सब कुछ पड़ा रहता है. हाँ. बस चिकन लाने की बात होती है. हाँ. आप बहुत ही फटाफट इसको बना सकते हो. म्हणजे प्रेक्षक तुम्हाला काही पूर्व तयारी म्हणून असं खूप काही करायची गरज नाही है ना, बहुत कुछ करना जरूरी बहुत कुछ बिल्कुल जरूरत नहीं. पाहुणे आले चिकन असलं फ्रीज मध्ये तरी काढून तुम्ही फटाफट बनवू शकता. अशा प्रकारची बहुत कम टाइम पे बन जाता है. हाँ, आणि वेळ सुद्धा खूप कमी लागतो. अशा प्रकारची एक रेसिपी छान अशी मस्त नॉनव्हेजची चमचमीत रेसिपी आम्ही दाखवणार आहोत. पार्टी वगैरह के लिए तो जब बहुत कुछ खाना बनाना हो और टाइम लग रहा है तो उसमें चिकन या कोई आ रहा है फटाफट हो जाएगा. फटाफट हो जाएगा. पार्टीसाठी सुद्धा एक नवीन रेसिपी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. साहित्याची नोंद मात्र नक्की व्यवस्थितपणे करून घ्या. साहित्य छोटंसंच आहे आणि लक्षात राहण्याजोगे आहे, तरी पण लिहून घ्या. इसमें हम चिकन ले रहे हैं जी, कोथिंबीर जी, ग्रीन चिलीज, गार्लिक, जिंजर, ग्रीन चिली चॉप्ड, कैश्यू नट्स, सॉल्ट, लेमन जूस, पानी और तेल ले रहे हैं. जी प्रेक्षको, साहित्याची नोंद तुम्ही नक्कीच करून घेतलेली असणार आहे. थोडंसं साहित्य लक्षात राहण्याजोगे आहे. फक्त काजू इथे एक वेगळं मला आढळलेलं आहे याच्यामध्ये. पर मैं यहाँ पे पूछना चाहूंगी, जैसे यहाँ पे आपने चिकन रखा है, चिकन को कुछ मैरिनेशन वगैरह किया है? थोड़ा सा मैंने गार्लिक, जिंजर और ग्रीन चिली से और नमक से थोड़ा मैंने उसको करके रखा. थोड़ा सा टेस्ट आता है. टेस्ट आता नहीं भी कर रहे हैं वो आपने उसको भी डायरेक्ट भी कर लेंगे तो कोई प्रॉब्लेम नहीं. कोई प्रॉब्लेम नाही. हे चिकन जे आहे याच्यामध्ये थोडं थोडं तुम्हाला जे दिसतंय ते आपण कधी कधी दह्यात वगैरे मॅरिनेट करतो ना, त्या पद्धतीने त्यांनी याला ग्रीन चिली लावलेली आहे, आलं लसूण आहे और नींबू डाला है. क्या? नींबू का रस नाही डाला, मीठ टाकलेलं आहे थोडंसं. एवढं त्याला व्यवस्थित लावून असं ठेवलेलं आहे. ये कितने घंटे पहले किया है आपने इसको? ये 3-4 घंटे पहले करके रखा हुआ है मैंने. 3-4 घंटे पहले इसको मैरिनेशन किया है. अभी हम क्या करेंगे? सबसे पहले तेल हमने रख दिया गरम करने. तेल गरम करेंगे. इसमें हम थोड़ा अच्छा गार्लिक, लसूण आपण बारीक चिरून घेतलेला है ना, खींच के ले लिया थोड़ा तो भी चल जाएगा. हाँ जी, जैसा जसं तुम्ही थोडंसं बारीक यांनी चिरून घेतलेला तुम्ही ठेचून घेतला तरी चालेल माझ्या मते. ये गार्लिक और जिंजर आपके अपने टेस्ट के हिसाब से स्वादानुसार आप अपने डाल सकते. तुम्ही आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. बारीक चिरलेलं असायला पाहिजे मात्र ते. अब उसमें क्या डालेंगे हम लोग? अब हम इसमें चिकन डालेंगे. थोड़ा ये चिकन डाल देंगे. हे थोडंसं आपण परतवून थोडंसं त्याला लालसर होऊन द्यायचं आहे आणि ते थोडंसं परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालायचे. हे हो चुका है शायद से. इसमें भी आने लग गई है. इसमें एक छान सुगंध यायला लागतो जेव्हा आलं लसणाचा, तेव्हा त्याच्यात तुम्ही चिकन घालून द्यायचं आहे मॅरिनेट केलेलं. अच्छा, आप अगर ऑनियन डालना चाहते हैं इस पे तो आप डाल सकते हैं. ऑनियन भी डाल सकते हैं, बारीक कटा हुआ. बारीक कटा. अच्छा, म्हणजे तुम्हाला आपल्या चवीनुसार जर टाकायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा सुद्धा बारीक चिरून त्याला थोडंसं लाल करून घेऊ शकता आणि मग तुम्ही चिकन टाका. अब इसको कितनी देर ऐसे इसको ऐसे करके थोड़ी देर हम ढक के रखें? हाँ, ढक के रखते हैं. अच्छा, इसको ढकने के बाद लगभग कितनी देर पकाना? 5-6 मिनट. अच्छा, 5 से 6 मिनट याला थोडंसं शिजवून घ्यायचंय. ये रेसिपी ऐसे कहीं की स्पेशल है क्या? जैसे दिल्ली से आप हो आपने कहा, तो दिल्ली की ऐसी स्पेशल रेसिपी है या आपने कहीं से सीखी है? मेरी मम्मी इसको आलू धनिया हमेशा आलू दे के बनाती थी. छोटे छोटे आलू जो होते हैं ना, धनिया आलू, तो वो बहुत टेस्टी लगता था. तो फिर मैंने, क्योंकि मैं बॉम्बे आके आलू में कोई टेस्ट नहीं मिलता, सच बताऊं तो दिल्ली जैसा टेस्ट नहीं है, तो मैंने इसमें चिकन खाना यहाँ शुरू करा तो हमने इसमें चिकन डाल दिया. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी आपल्याकडून थोडे व्हेरिएशन्स केलेले आहेत
और दिल्ली का जैसे हम लोग दम आलू भी बनाते हैं, हाँ, दम आलू, बहुत हाँ। टेस्टी बनता है। ये इसी दिल्ली का। जगह जो लोग नॉन वेज नहीं खाते हैं, वो ये चिकन की जगह इसको आलू डाल दें। अच्छा, तो आलू को क्या करना है, बॉईल करके लेना है आलू पहले? छोटे वाले जो आलू होते हैं वही ज्यादा अच्छे लगते हैं। उसको थोड़ा बॉईल करते वक्त थोड़ा सा पानी में विनेगर दे दीजिए। ये टिप्स होता है जिससे आलू आपके फटेंगे नहीं और टूटेंगे नहीं, बहुत सुंदर बॉईल हो जाएंगे। वो पानी में ही अपने को थोड़ा विनेगर डाल, थोड़ा सा विनेगर डाल दीजिए। खटाई से कोई चीज एकदम ज्यादा उबल नहीं पाती है, तो वो विनेगर डाल देंगे तो आलू बहुत दम आलू के आलू बहुत अच्छे बनते हैं। तो फिर वो आलू उबाल लीजिए, फिर बाद में छील के थोड़ा फ्राई करना चाहते हैं तो करके सेम यही रेसिपी उस आलू के साथ करिए। अच्छा, मुझे अगर आप अदरक लहसुन ऑमिट करना चाहते हैं उसमें तो कर सकते हैं। हाँ, बहुत सारे लोग आलू प्याज और ये नहीं खाते तो हैं, लहसुन ऑमिट करके प्याज ऑमिट करके अदरक डालिए, पर हाँ उसका एक जिंजर का एक अलग टेस्ट आता आहे. म्हणजे जे लसूण खात नाही अशा लोकांनी पण आणि जे चिकन खात नाही अशा लोकांनी पण ती रेसिपी सेम पद्धतीने करायची आहे. फक्त छोटे बटाटे घ्यायचे, बटाटे शिजवताना त्यांनी जी काळजी घ्यायला सांगितली ती मात्र तुम्ही नक्कीच घेऊ शकता, ज्यामुळे तुमचे बटाटे फुटणार नाही. नाही तर बॉईल करताना त्या बटाट्याच्या याच्यामध्ये जे पाणी टाकाल त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाका, ज्यामुळे ते बटाटे फुटणार नाहीत आणि बटाटे छान बॉईल होतील. आणि मग तुम्ही थोडंसं फ्राय करून घ्या तेल टाकून, आणि सेम रेसिपी जसं आम्ही चिकनची दाखवत आहोत तशी तुम्ही बटाट्यासोबत करू शकता. म्हणजे हे स्पेशली व्हेज खाणाऱ्यांसाठी होतं. ये हो चुका रहेगा अपना, देखने के एक बार. देखिए थोड़ा सा कलर चेंज हो गया चिकन का, थोड़ा रेडिश भी आने लग गया है. जी जी. तो अब इसमें क्या करना है, ये पानी सूखने देना इसका या थोड़ा नहीं, चिकन तो का पानी? तेल ही है. नहीं हाँ जी. अब इसमें हम लोग चिकन डाल सकते हैं. हरा धनिया जो पिसा हुआ है, ये मैं धनिया और हरी मिर्च को पिसा है मैंने. अच्छा, फक्त हिरवा धनिया, आपलं कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे त्यांनी वाटून घेतलेलं आहे. फक्त कोथिंबीर आणि हिरवी थोड़ा सा मिरची, पाणी देकर थोडंसं पाणी टाका, पण कोथिंबीर खूप सारी घ्यायची. एक बंच काफी सारा, इतना म्हणजे सारा. एक गड्डी तरी तुम्हाला घ्यावी लागेल, कारण स्पेशली आपण त्याला चिकन हरा चिकन ही उसको बोलते हैं. तर त्याच्यामुळे तुम्हाला मेन जे त्याच्यातलं कंटेंट आहे ते तुमची कोथिंबीर आहे. त्याच्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर आणि थोड्याशा मिरच्या तुमच्या चवीनुसार घेऊन मिरच्या तो अपने टेस्ट के हिसाब से, टेस्ट के हिसाब से. आणि हे आता आपण चिकन मध्ये वरून टाकणार आहोत. इसका कलर बहुत ही सुंदर आता है. जी जी जी. इसे भी अच्छे से मिक्स करके लेना है. हाँ जी. इसमें अब हमें थोड़ा नमक डालेंगे. नमक ऐड करना है अपने टेस्ट के हिसाब से. आपके टेस्ट के हिसाब से आप नमक ऐड कर दीजिए जी. और थोड़ा पानी, ताकि ये अच्छे से पक जाए. अच्छे से पक जाए. इसको आप ढक दीजिए. जब ये पक जाए और हम उतारने वाले हों जी. तब हम इसमें काजू साबुत साबुत काजू डाल देंगे. अच्छा तो अच्छा देखने में अच्छा लगता है जी. और इसमें एक चीज और है, मैं और लास्ट में नींबू डालेंगे. ओके, नींबू लास्ट का में रस. डालेंगे नींबू का जो रस. खटाई के लिए हम नींबू का रस डालेंगे. जी जी. और कई लोग इसमें दही डालना भी पसंद करते हैं. दही भी डाल सकते हैं, पर दही से क्या होता है, थोड़ा कलर चेंज हो जाता Change है. हो जैसे जाता है. दही पांढरं असतं तर त्याच्यामध्ये त्याचा रंग बदलायची शक्यता असते. ना तर तुम्ही दही सुद्धा वापरू शकता, पण त्याच्याऐवजी आपण ते लिंबाचा रस घेणार आहोत. इसलिए मैं नींबू का, क्योंकि मेरे को डार्क ग्रीन कलर अच्छा लगता लगता है, है, हाँ. तो मैं वो डाल रही हूँ. कई लोग लास्ट में इसमें क्रीम भी डालना चाहते हैं, तो वो आप अपने अपने टेस्ट choice के के हिसाब हिसाब से से डाल वेरिएशन दे सकते हैं. सकते हाँ. हैं. आणि- जस्ट ये है जो है ये आपका आपका हेल्दी main है. है और हेल्दी हो गया अच्छा, ना. हेल्दी हो गया. हेल्दी हो गया कि क्रीम वगैरह थोड़ा हैवी हो जाता Heavy है. हो जाता है, जी. और दही डालेंगे तो कोई प्रॉब्लम नहीं है वैसे तो. जी. आणि आपण आता चिकन, ग्रीन चिकन जे आपण बनवायला ठेवलेलं होतं ते व्यवस्थित शिजलंय का बघूया. हो चुका होगा अपना. हाँ. देख ले एक बार. हाँ, अभी थोड़ा हम पक गया हो. वाह, क्या मस्त स्मेल आया है इसका. थोड़ा पक गया अच्छे पक से. गया है ना हाँ अच्छे जी. से. जी. हाँ जी. अब हम इसमें थोड़ा नींबू का रस डालेंगे, अच्छा. क्योंकि पहले हम नहीं डालेंगे नींबू का रस, बाद फिर में चिकन पकने में थोड़ा मुश्किल होता है. अच्छा, जल्दी पकेगा नहीं. हाँ, पकेगा नहीं वो. जैसे मैंने आपको बताया, विनेगर डाल हाँ, दीजिए विनेगर आलू डालने में. से आलू नहीं गलता. हाँ, जल्दी. गलेगा नहीं. ठीक है. मतलब वो पक भी जाएगा पर वो थोड़ा कड़क वो रहेगा. कड़क रहेगा. और अब इसमें आप
साबुत काजू. अख्खे काजू आपण त्याच्यामध्ये टाकलेले, लिंबाचा रस टाकलेला आहे आणि थोडेसे काजू त्याच्यामध्ये अख्खे टाकलेत आपण. काजू का टेस्ट इसमें बहुत अच्छा आता है. अच्छा. हाँ, पर आलू में नहीं चलेगा. आलू में मजा नहीं आएगा. म्हणजे हे आपण चिकन बनवतोय त्याच्यामध्ये आपण काजू टाकले तर त्याचा छान स्वाद येणार आहे, वेगळी चव येणार आहे. पण जर तुम्ही बटाटे टाकून जर व्हेज करत असाल याचंच तर त्याच्यामध्ये काजू मात्र टाकून नका, कारण त्याच्याबरोबर चव कॉम्बिनेशन जे आहे ते छान नाही लागणार. तर चिकनमध्ये तुम्ही ते ऍड करू शकता. ये हो चुका है अपना, निकाल लेंगे अपन. हाँ जी, हाँ निकाल लेंगे. ये अब हमारा ग्रीन चिकन तैयार हो गया. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. धनिया चिकन. साहित्य: चिकन, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, काजू, मीठ, लिंबाचा रस, पाणी आणि तेल. कृती: प्रथम पूर्वतयारी म्हणून चिकनला हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट व मीठ घालून 3-4 तास मुरू द्यावे. कढईत थोडे तेल घेऊन त्यात आलं लसणाची पेस्ट खरपूस रंगावर परतून घ्यावी व त्यात मुरत ठेवलेले चिकन घालून झाकण ठेवून शिजू द्यावे. नंतर त्यात हिरवी मिरची व कोथिंबीरीचे वाटण घालावे. चवीपुरते मीठ व पाणी घालून एक वाफ काढावी. नंतर त्यात लिंबाचा रस व काजू घालून थोडा वेळ शिजू द्यावे. हे झाले आपले धनिया चिकन तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. नानी जी, ये आप इसको चख के बताइए कैसा लगा है आपको? जी जरूर. ये तो इतना मतलब इतनी सुंदर खुशबू आ रही है ना इसकी, इतनी मस्त खुशबू आ रही है, तो ये जरूर ही अच्छा बना होगा. लेकिन मैं बहुत टेस्टी बना, बहुत अच्छा और एकदम फटाफट बना है. हाँ, सोपी रेसिपी आहे, खूप छान आहे. म्हणजे पाहुणे येणार असतील ना तर तुम्ही हे मस्त करू शकता. आणि काजू म्हणजे मी तुम्हाला काजू बद्दल, आपण जर चिकन केलं तर त्याच्यामध्ये आपण काजूची पेस्ट घालतो ना, स्पेशली बटर चिकन मध्ये करतो तेव्हा काजूची आपण पेस्ट करून घेतो. मग मस्त ती काजूची टेस्ट पण येते आणि तवंग पण येते वरती. अशा प्रकारे हा काजू यांनी इथे अख्खा घातलेला आहे. खूप छान टेस्ट आलेली आहे त्याची, आगळीवेगळी टेस्ट त्याच्यामध्ये येते. तुम्ही नक्की घरी करून पहा, कशी बनली ते सुद्धा सांगा. आणि तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर तेही आम्हाला सांगायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे खमंग मेजवानी, चैनल 1, 119, आशादीप, मिडिल क्लास हाउसिंग सोसाइटी, पनवेल. रत्ना जी, आप हमारे प्रोग्राम में शामिल हुई, बहुत अच्छी और फटाफट बनने वाली एक रेसिपी हमारे दर्शकों को बताई, इसलिए तहे दिल से आपका शुक्रिया अदा करती हूँ. धन्यवाद. प्रेक्षको, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन गृहिणी सोबत, नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.